लेझी थ्रो सर रवींद्र जडेजा यांचा तुम्ही रॉकेट थ्रो पाहिला असेल, त्या वेगाने हा थ्रो तुम्हाला करावा लागेल. इतक्या जर का धीम्या गतीने केला तर फलंदाज सहजगत्या धावा घेईल. 2 धावा इथे आल्या. बॅटिंग करताना वाशिवली संघाला पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन झालंय. पंकज शिंदे या खेळाडूचं अकाउंट ओपन झालंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता वाशिवली संघाचं सकाळचं सत्र झालंय सुरू. इथे बॉलला सोडून दिलाय, लाईन लवकर रीड केली. हे खरं तर अनुभव आहे पंकज शिंदेचं. बघा इथे एखादा नवोदित खेळाडू असता त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता, पण पंकजला माहिती आहे बिना मेहनतीचा रन मिळतात आणि इथे मात्र रिस्क घ्यायची नाही. वाईटचा इशारा, एक्स्ट्रा मध्ये भर पडली. नेक्स्ट बॉल यॉर्कर, यॉर्कर से पलटवार. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती. फणसडोंगरी संघाच्या अगेन्स्ट जीवन शिंदेने एका षटकामध्ये 5 बॉल अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकले होते. एक फुलटॉस त्याच्यामध्ये झेलबाज झाला होता खेळाडू, पण पुढचे जे 5 बॉल परफेक्ट यॉर्कर होते. नियंत्रित गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तशा पद्धतीची गोलंदाजी स्वस्तिक म्हात्रे या पहिल्या षटकामध्ये साकारत असताना आपण पाहता मैदानामध्ये धावसंख्या स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली ती म्हणजे 4. पहिलं षटक स्वस्तिक म्हात्रे. नेक्स्ट बॉल लॉफ केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. लॉंग ऑफच्या वरून बॉल चाललाय 20 स्टेप मध्ये, सीमा पार षटकार. फटका आपण अगदी अगदी अभ्यासामध्ये शिकलो असेल. स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा. थोडे मागे गेले की स्थितीज ऊर्जा आणि त्यानंतर त्याच वेगाने डबल वेगाने बॅटचा फ्लो आला आणि जेवढ्या वेगाने आला बॉल तो मात्र बॅटमध्ये आदळला आणि त्याच वेगाने बॉल निघून गेला लॉंग ऑफच्या वरून. आणि इथे आपण पाहताय हा षटकार. चला नवीन चेंडूची पूर्तता करा. सिक्सर बॉल, सिक्सर सुप्रीमो चेंडू इथे वापरण्यात आले या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमधला अंतिम सामना. मैदानामध्ये 2 ताकदवर संघ, खालापूर परिसरातील हा संघ आहे आणि एका बाजूने आपण पाहताय खरं तर कर्नाळा विभागातील हा तारा संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. निमित्त आहे गावदेवी आई गावदेवी चषक 2024 हे पर्व, ज्यावरती खरं तर आम्हा तमाम केलवणे वासियांना आहे गर्व. अशी ही स्पर्धा पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं, परंतु अप्रतिम आयोजन तुम्ही या स्पर्धेनिमित्तानं पाहताय. कौतुक करावं तेवढं कमी. डीजे सॅम गतवर्षी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता पुढच्या वर्षी आम्ही नाईट करू आणि हे सत्य त्यांचं स्वप्न, खरं तर हे स्वप्न त्यांचं सत्यामध्ये उतरलंय. खरं त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. स्वस्तिक तयार ओव्हर द विकेट. याही वेळेस आपण पहिला फुलर लेनचा बॉल सौरभ पाटील शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूची फेकी करतोय आणि इथे 1 रन या बॉलवरती आली. धावसंख्येत मात्र आता हळूहळू वाढ झाली. धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील त्या म्हणजे बिनबाद 11 धावा स्कोर कार्डवरती. कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण अजूनही 2 बॉल बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये खरं तर आपण पहिल्या टाकीगाव संघाच्या अगेन्स्ट स्वस्तिकने चांगली गोलंदाजी केली, परंतु दिघाटी संघाच्या अगेन्स्ट 14 धावा आल्या होत्या. इथे थोडंसं व्हेरिएशन हलक्या हाताने मात्र बॉलला ढकललं. ऑफ ड्राईव्ह केला पंकज शिंदेने. पंकजचं खरं तर खास वैशिष्ट्य राहिले तो डावाला नेहमी पुढे घेऊन जातो. सिंगल डबल त्यानंतर मोठे फटके खेळत मात्र संपूर्णपणे एक मॅच्युअर्ड इनिंग त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. बाईकवीर हा खेळाडू आहे. आतापर्यंत या खेळाडूच्या नावावरती बाईक आपण जर पाहिल्या, एक बाईक खतर कसलकड नाईट स्पर्धेमध्ये ती बाईक त्याला मिळाली होती. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. प्रत्येक खेळाडूचं खतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक सर्वात मोठं अचिव्हमेंट काय असेल तर एखादी बाईक मालिकावीराची त्याच्या नावावरती झाली पाहिजे. कारण महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन माद्रे 33 बाईक त्याला मिळाल्या आहेत. अजूनही यापुढे त्याचं योगदान राहील. परंतु एका बाजूने खरं तर रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर त्यांच्या नावावर देखील 20 बाईक राहिल्या. परंतु त्यानंतर ग्रामीण क्रिकेट फार कमी त्यांचं झालं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पहिल्या प्रत्येक छोट्या मोठ्या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक असतात. त्यामुळे त्याचा फायदा त्या टीमना होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारखं ABCD नाही, सर्व एकदाच ड्रॉ. मग कोणताही संघ कोणत्याही संघाशी खेळ त्याचाही फायदा त्या संघांना होतोय. त्यामुळे आता रायगडमधील देखील संघ आता हळूहळू पुढे खरं चांगले परफॉर्मन्स देतात. येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप रतनबुवा क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 12 धावा फलकावरती आणि लवकरच मोहपाड्याच्या मैदानावरती सुप्रीमो ट्रॉफीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 8 तालुका ह्या संघ आणि 8 आपण पाहता ओपन संघ तुम्हाला
त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील येणाऱ्या खरं तर 2, 3, 4 फेब्रुवारीच्या दरम्यान ही स्पर्धा तुम्हाला अचानकच्या मैदानात पाहायला मिळेल. उत्तम जोशी इथे आलाय. डाऊन द ग्राउंड हा फटका 20 स्टेप मध्ये फटका सजवला. क्षेत्ररक्षक फंबल झाले. चुकी झाली. चुकीला माफी नाहीये. दगडीचा मधला हा डायलॉग प्रचंड पण पहिला प्रसिद्ध झाला. अरुण गवळी डॅडी यांची भूमिका साकारली होती. त्या खरं तर नायकाने मराठी सिनेमा आपण पाहिला. त्यामधला एक डायलॉग होता, चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. जर तुम्ही या चुकाल तर तुम्हाला विजयाला मुकावं लागेल. आणि इथे मात्र चूक झाली. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या. नेक्स्ट बॉल त्रिफळाची उत्तम जोशीची उत्तम कामगिरी. त्याने पंकज शिंदेचा काटा काढलाय. पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या वाशिवली संघाला. मध्ये वाशिवली संघाचे पुरस्कर्ते आमचे धाकटी जुईचे तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा आपण करूया सहर्ष स्वागत. उत्तम दर्जाची कामगिरी जर तुमच्या संघाकडून झाली तर तुम्हाला हजारो खरं तर पुरस्कर्ते आहेत. परंतु तुमचा आउट ऑफ फॉर्म असताना मात्र तुमच्या संघातील खेळाडूंना त्या ठिकाणी प्रचंड संघर्ष करावा लागतो. अशा वेळेस मात्र कधी कधी स्वखर्चातून तुम्हाला एंट्री फी भरावी लागते. आणि जेव्हा तुम्ही एका वेगळ्या उंचीवरती पोहोचता तेव्हा मात्र तुम्हाला अनेक पुरस्कार तयार होतात. त्यामुळे स्वतःला पहिले सिद्ध करा. भरपूर तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. याही वेळेस आपण पाहिला धीम्या गतीचा बॉल. अमित पाटीलचा थ्रो वेगवान होता. उत्कृष्ट समालोचक आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. अगदी गरजेच्या वेळी जर इम्पॅक्ट टाकायचा असेल मॅच मध्ये, एखाद्या बॉल मध्ये षटकार हवा असेल तर अमित पाटील बेस्ट ऑप्शन आहे. प्रचंड आक्रमक आहेत. प्रवीण पवार सर आमच्याकडे पाहतात, त्या ठिकाणी पाहू शकाल. आणि थोडासा आवाज वाढला. एस DJ सॅम खरं यांचंही कौतुक करावं लागेल. आणि इथे उत्तम जोशीचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. विकेट मिळाला तारा टीमला. आणि त्यानंतर पुढचा बॉल देखील त्याच दिशेने टाकला होता. यॉर्क करायचा होता, डावी यष्टी सोडली आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ. धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे एक गडी बाद 16 धावा. 16 डिसेंबर हा मूवी आपण पाहिला करदर. आणि त्यानंतर इथे 16 धावा फलकावरती. आणि इथे करदर टार्गेट बनवायचं. मागच्या सामन्यामध्ये 28 धावांचा यशस्वी पाठलाग केला त्या ठिकाणी वाशिवली संघाने. त्यामुळे आता या मॅच मध्ये कमीत कमी धावसंख्येत कशा पद्धतीने रोखता येईल हा प्रयत्न तारा संघाला करावा लागेल. पुढचा बॉल तेच ठरणार. पेस व्हेरिएशन पुन्हा एकदा पाहायला मिळालं. गती परिवर्तन करत असताना गोलंदाज उत्तम जोशी खरं तर आपण पहिल्या टाकीगाव संघाच्या अगेन्स्ट प्रचंड महागडा ठरला होता. भरपूर धावा त्याने खर्च केल्या होत्या त्या मॅचच्या दरम्यान. परंतु इथे कमबॅक करत असताना या षटकामध्ये 4 चेंडू फेकले, फक्त 4 धावा खर्च केल्या. गडी बाद केला एक गडी त्याने बाद केला आणि धावा एक गडी बाद 16. नेक्स्ट बॉल यॉर्कर. हेलिकॉप्टर लुक दिला. हाफ हेलिकॉप्टर ऑन ड्राईव्ह झाला. आनंद मात्र चेंडू खाली आला. भरपूर वेगाने थ्रो झाला. डायरेक्ट हिट. अप्रतिम. नेमबाजी मध्ये निष्णांत खरं तर असणारा हा क्षेत्ररक्षक त्याने डायरेक्ट हिट केला आणि तिथून मात्र रन आउटचा शिकार झाला मैदानाच्या आतमध्ये. अजून एक फलंदाज. इतकाच आक्रमक देखील आहे. अष्टपैलू खेळाडू. लास्ट बॉल उत्तम जोशीचं हे कमबॅक. उत्तम दर्जाची कामगिरी त्याच्या आतापर्यंत राहिली. पहिल्या 5 बॉल मध्ये त्याने 4 धावा खर्च केल्या आणि एक गडी देखील बाद केला. रनआउटचा विकेट देखील या षटकामध्ये मिळाला. सांघिक यश त्या ठिकाणी मिळालं. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय
खरं तर वाशुली संघाच्या अगेन्स्ट तारा टीमला हेही तेवढंच महत्वाचं राहील. लास्ट बॉल या ओव्हर मधला. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा आहे. स्वस्तिक मात्र झेल खाली आलाय. अजून एक धक्का आल्या पाहुली माघारी परतावा लागेल फलंदाज जीवन शिंदेला. या षटकामध्ये बरंच काही घडलं. खरं तर उत्तम जोशीला 2 विकेट मिळाल्या, रनआउटचा 1 विकेट मिळाला. या षटकामध्ये सांघिक विकेट देखील मिळाला आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि टोटल 17 धावा धाव फलकामध्ये पण लागताना पाहत आहे. 17 रन स्कोर कार्ड मध्ये लास्ट ओव्हर आहे. राकेश म्हात्रे संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये आला तेव्हा मात्र संघाच्या मदतीला धावून येणारा हा खेळाडू. खरं तर मागच्या वर्षी आपण पाहिला त्या ठिकाणी पनवेल प्रीमियर लीग मध्ये खेळाडूचं सिलेक्शन झालं होतं. दुसरा खेळाडू जो मोठ्या स्पर्धेमध्ये खेळला स्वस्तिक नंतर राकेश म्हात्रे आपण त्याला पाहता बॉलिंग मार्ग मध्ये या षटकामध्ये. समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत ते म्हणजे सौरभ शिंदे साळुंके आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहताय अक्षय झिंगे. हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. यंगस्टर संपूर्ण देवा ग्रुप आवरे या संघाचा देखील उल्लेखनीय कामगिरी राहिली. प्रवास संपला परंतु भरपूर चांगली कामगिरी या टीमने केली आणि आजच्या रात्रीमधला अंतिम सामना त्या ठिकाणी आपण पाहताय. राकेश तयार. आराटा मुहूर्त विकेट. फर्स्ट बॉल यॉर्कर टो क्रशर यॉर्कर आतली कडा घेतली. इनरेज लागली. बॉल मागे चालला शॉर्ट फाईन लेगला आणि तिथे आपण पाहताय सिंगल लेताना पहिल्या बॉलवरती टाळांचा गजर होतोय प्रेक्षकांच्या माध्यमातून. खरं तर हे प्रेक्षकाविना कोणताही इव्हेंट नाहीये असं म्हणतात. प्रेक्षक हे एखाद्या स्पर्धेचे एखाद्या इव्हेंटचे प्रमुख केंद्रबिंदू असतात आणि मोठ्या संख्येने प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण या स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीपासून पाहिली. आजची दुसरी रात्र दुसऱ्या रात्रीतला अंतिम सामना. नेक्स्ट बॉल बिगिट करायचा बॉल हवेमध्ये आहे. जज करतो स्वस्तिक त्या ठिकाणी चुकीची अपेक्षा नाहीये. झेलबाज झालाय अजून एक फलंदाज अक्षय झिंगे. बॅक टू द पॅव्हिलियन. एक बात समझना, प्लान को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन. ठाणे पाहिजे होता या गाण्यामध्ये. मिळतं जुळतं समीकरण लागलं असतं कारण दादा सरकार किंगमेकर पंढरीशेठ फडके महाराष्ट्राच्या बैलगाडा संघटना अध्यक्ष त्यांचं संगीत तुम्ही ऐकताय आणि इथे आपण पाहताय विकेट मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फिल्डिंग करत असताना तारा टीमला नवीन खेळाडू गेलाय मैदानामध्ये. सचिन पाटील मोठी भागीदारी करायला. सचिन मध्ये प्रचंड आक्रमकता आहे. तो मागच्या सामन्यामध्ये टॉप ऑर्डरला खेळला होता. इथे हाफ ट्रॅकर बॉल शॉटम पूल करायचा डीप बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोडक्शन मिळालं. 2 धावा मात्र घेतल्या. तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. नकार सचिन कडून नकार मिळालाय परंतु त्यानंतर मात्र सेफली रिटर्न क्रीज मध्ये आलाय. मागे आलाय तो आणि 2 धावा मात्र चेंडूवरती मिळाल्या. धावसंख्येत झाली वाढ. टोटल धाव फलकावरती लागल्या 20 धाव फलकावरती आहेत. गरज आहे मोठ्या फटक्यांची. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये ललित 14 आल्या होत्या. सेकंड ओव्हर मध्ये आल्या फक्त 5. आता त्यानंतर राकेश म्हात्रेचं हे षटक आहे. अतिशय चांगली बॉडी लँग्वेज खेळाडूच्या. आज खरं तर आपण पाहिला त्याने आपल्या जॉबला देखील एक दिवस दांडी मारली क्रिकेटसाठी. या रात्रीमध्ये इथे आपण पाहता एज लागले. बॉल मागे चालला. संकेत मात्र झेल खाली आलाय. झेल पकडतो आणि झेल बाद झालाय. आणखीन एक फलंदाज सचिन पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन.
की खरं तर आम्हाला आठवण आहे आमचे मित्र तुषार पाटील जे केलवण्याचे. खरं तर असं म्हणतात, मरावे तरी कीर्तिरूपी उरावे, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आजही नवी मुंबईची पालखी मोठ्या दिमाखाने निघाली, सन्मानाने निघाली, परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये होता तुषार. आम्ही खरं तर सातत्याने त्या पालखीला पाहिलं आणि त्या उत्सवाला पाहिलं आणि त्यांची देखील आठवण या स्पर्धेनिमित्त आपण करूया. पुढचा बॉल ललितसाठी तेच ठरणार आहे आणि बघा काय घडलंय. दोघांचं लक्ष नव्हतं आणि त्यानंतर मात्र रन आउटची विकेट मिळाली राकेश म्हात्रे आणि संपूर्ण टीमला. चला नवीन खेळाडू लवकर तात्काळ मैदानामध्ये. चला ज्या वाशिवली संघाने आजची संपूर्ण रात्र अक्षरशः दरारून सोडवली, गाजवून ठेवली, त्या वाशिवली संघाला मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. ललित ही मैदानाच्या बाहेर चाललाय. खरं तर गोलंदाजी मधली दाहकता या मॅच मध्ये तारा संघाची देखील पाहायला मिळाली. उत्तम षटक निर्णायक राहिलं. त्यानंतर राकेश हा देखील आपण पाहावे. मगाशी म्हटलं का तर संघाचा संकट मोचक मॅच विनर गोलंदाज आहे आणि त्याने मात्र केलेलं कमबॅक तुम्हाला या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळालं. प्रवीण शिंदे एखादा मोठा जर फटका अजूनही आला या लास्ट बॉल वरती तर एक सन्मानजनक टोटल. कारण वाशिवली संघाची बॉलिंग स्ट्रेंथ ही देखील तेवढीच मजबूत आणि कणखर आहे. जर मोठा फटका आला तर सामना होईल, सामना बनेल आणि तो प्रयत्न आता करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मागच्या वर्षी आय थिंक वाशिवली संघ खेळला होता तारा संघासोबत अगदी पालीच्या स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये वाशिवली संघाने तारा टीमला पराभूत केलं होतं. ओव्हर थ्रो झालाय आणि तदनंतर मात्र लेझी थ्रो. फक्त तीन आणि या महत्वाच्या 3 धावा या लास्ट बॉल वरती आल्या. चला लगेच फिल्डिंग लावून द्या. तारा टीम मैदान सोडा आणि पहिली जोडी लगेच मैदानामध्ये दाखल करा. धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 23. पहिल्या षटकामध्ये आल्या 14, सेकंड ओव्हर मध्ये आल्या 5, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 6, 12, 5, 6 आणि एकूण धावा धावफलकावरती त्या म्हणजे 23-24 समीकरण येणाऱ्या 3 षटकामध्ये. आपण या ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत डीजे सॅम यांच्या माध्यमातून. मैदान 11 स्टार तारा टीमला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी राजेंद्र म्हात्रे संघाचे बिग सपोर्टर आधारस्तंभ. खरं तर त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. पहिली जोडी मैदानामध्ये पाठवा. 24 24 रनची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजे सॅम बॉयज अँड वागेश्वर वॉरियर्स, वागेश्वर योद्धे त्यांच्या माध्यमातून आयोजित आई गावदेवी चषक 2024 चे हे पर्व. आजच्या दिवसातील आपण लढती पाहिल्या. उद्या देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये ताकदवर संघांचा खेळ पाहायला मिळेल, ज्यामध्ये पहिला सामना असणार आहे उद्याच्या दिवसामधला देखील लॉर्ड्स तेवढाही महत्वाचा राहील. चोवीस समीकरण मैदानामध्ये आनंद म्हात्रे आणि स्वस्तिक म्हात्रे हे 2 खेळाडू दाखल झालेले आहेत 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी. 24 रन धावा प्रचंड मोठा आव्हान देखील नाहीये, परंतु तितकं सोपं देखील नसणार आहे. कारण समोर विनोद स्पोर्ट्स जय मल्हार वाशिवली संघ या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला धावा बनवायच्या. चला प्रेक्षक मैदान सोडा, आपण सामना सुरू होतोय काही क्षणातच. तात्काळ आपण सामन्याकडे वळणार आहोत. मॅचला सुरुवात होईल काही क्षणातच. आपण पाहत आहे पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. संघाचा प्रमुख गोलंदाज निखिल पाटील पहिल्या षटकामध्ये आलाय. वाशिवली संघाचा हा खेळाडू वाशिवली, बोरिवली, वडगाव, खरं तर कैरे या परिसरामध्ये अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या. भरपूर मोठ्या स्पर्धा
त्या विभागामध्ये होताना पाहिल्या. MK गडगे साहेब यांच्या माध्यमातून भरपूर चांगल्या स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये खरं तर छकडे स्वार दाखल झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बैलगाडा शर्यत क्षेत्रात देखील क्रेज पाहायला मिळाली होती. 1 वर्ष स्पर्धा आम्ही केली आणि यंदा देखील स्पर्धा पाहायला मिळतील. 18 बॉल 24 चं समीकरण मैदानामध्ये आलंय. कोण जिंकणार हा सामना? ग्रीन सिग्नल पंचांचा येतोय. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आलाय गोलंदाज निखिल पाटील समोर स्वस्तिक मात्रे. 2 सामन्यामध्ये स्वस्तिक अपयशी राहिला. आता निर्णायक मॅच आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहे टीमला. आणि एका बाजूने इकॉनॉमिकल षटक फेकायचं. ब्लॉकरमध्ये बॉल ढकलला, बॉलला हलक्या हाताने पंकजने घाई केली. माफी असावी जीवन त्या ठिकाणी होते. शॉर्टक्सचा कव्हरला परंतु सिंगल रन त्या ठिकाणी मिळत असताना पाहिली मैदानामध्ये. 1 धाव त्या बॉलवरती मिळाली. सिंगलने टीमचा आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना स्वस्तिकला आपण पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये अलिबागचं क्रिकेट करतं त्याला भरपूर बुरळ घालतं. अनेक वेळा आपण पाहिलं अलिबाग परिसरामध्ये या खेळाडूची छाप राहिली. मागच्या हंगामामध्ये पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील दमदार योगदान त्याचं राहिलं. अनेक स्पर्धा खरं तर आपण पाहिलं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये ओमसाई भंगारपाडा या संघाकडून खेळताना आपण तालुका या गटामध्ये पाहिलं. परंतु आज हे 2 संघ वाशिवली आणि तारा आमने सामने. फुल टॉस, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये. ऑन ड्राईव्हचा फटका, सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्येत मात्र होईल हळूहळू वाढ. थेंबे थेंबे तळे साचे. 1-1 रनचा संग्रह करत मात्र हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये डावाला पुढे घेऊन चाललेले आहेत. 2 धावा आल्या. अशा कंडिशनला जर का एखादं षटक इकॉनॉमिकल आलं तर प्रेशर डेफिनेटली वाढेल. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा आक्रमणही करावं लागेल या मॅच मध्ये. ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. बघा फुटवर्क नव्हतं या खरं फटक्यामध्ये स्वस्तिककडे. पूर्णपणे माइंडसेट त्याचा होता सिंगल डबलचा. परंतु इथे खरं तर कौतुक करावं लागेल निखिल पाटील या खेळाडूचं. 15 बॉल विजयासाठी 22 धावा, 15 चेंडू आणि 22 धावा असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय. कोण जिंकणार हा सामना? आणखीन यॉर्कर, आणखीन यॉर्कर. प्रत्येक बॉल यॉर्कर लेंथ मध्ये पाहायला मिळाला. सिंगल सिंगल आणि सिंगलच रन इथे पाहायला मिळाल्या. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 धावा आल्या. आता येणारे बॉल असतील 14 विजयासाठी 21 समीकरण. 14 चेंडू 21 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. या गुलाबी थंडीमध्ये या मॅच मध्ये आपण पाहिला तर लाईन मिस्टेक डाव्याच्या बाहेर बॉल टाकला आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. आता 14 बॉल आणि 20 रनचं समीकरण. 4 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड मध्ये आल्या. पराग थळी आमचे स्कोरर. 4 धावा फलकावरती आल्या. अजूनही 20 ची गरज आहे. 14 बॉल मध्ये 20 धावा. प्रयत्न तुम्हाला करायचे दोन्ही टीमला. संघाच्या विजयासाठी एक्स्ट्रा कव्हरला हा फटका आलाय. बॉलचा पाठलाग करतायत. बघा खरं विरुद्ध दिशेमध्ये मागच्या सामन्यामध्ये जीवन शिंदेने झेल पकडला होता. ओव्हरथ्रो देखील झाला. 3ऱ्या रनचा प्रयत्न होतो आणि ते डेंजर एंड कडे होते. या धावा प्रेशर मध्ये समोरच्या संघाला आणतात. 3 धावा आल्या या बॉल मध्ये. आता समीकरण आपण पाहिलं तर 13 बॉल मध्ये 17, 13 चेंडू मध्ये 17चं समीकरण. ट्रेविस हेड खरं आपण पाहिला ऑस्ट्रेलियन टीमचा खेळाडू. त्याने झेल पकडला रोहित शर्माचा. तेव्हा मात्र आपलं विश्वचषक गेलं अशी ती कॅच होती. परंतु असं एक अँगलने आपण जर पाहिलं तर 10 रन ऑलरेडी आल्या होत्या. मग घाई कशाला? धावा फलकावरती आल्या 7. अजूनही 13 मध्ये 17 करायच्या. 13 बॉल आणि 17 धावांचं हे समीकरण मैदानामध्ये आलेलं आहे. निखिल पाटील हा गोलंदाज या षटकामध्ये ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल प्रॉपर टाइम शॉट ऑफ द नाईट. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. स्वस्तिक मात्रेचा क्लास षटकाराला तारा टीमला. तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकताय. खरं तर हा फटका अफलातून टायमिंग. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा योग्य वापर आणि प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये आपण पाहिला. 6 धावा आल्या. यस डीजे. इलेव्हन स्टार तारा संघाची पहिली नाईट स्पर्धा होती यंदाची.
डेरवली चषक. खरं तर त्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल मध्ये हा संघ पराभूत झाला चौथ्या राऊंड मध्ये आणि आज वाशिवली संघासोबत या स्पर्धेमध्ये आपण पहिला चौथा राऊंड खेळतो. त्यामुळे दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. सुपर 4 मध्ये कोणत्या संघाचा प्रवास पूर्ण होईल. खरं तर या मॅच मध्ये वाशिवली संघाला कमबॅक करायचं असेल तर एकमेव त्यांच्याकडे पर्याय आता जीवन शिंदे. त्याच्याकडे एक खरं तर आपण पाहिलं वेगळं टॅलेंट आहे. अप्रतिम असा हा खेळाडू आहे. लोदिवलीच्या स्पर्धेमध्ये आय थिंक बेस्ट बॉलर हा पुरस्कार त्याला मिळाला. भरपूर चांगल्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. समोर आनंद म्हात्रे. पहिला बॉल तेच तर वेगवान आहे. इथे आपण पहिला डिफेन्सिव्ह मोड मध्ये गेले होते. सुरक्षात्मक पद्धतीने बॉलला त्या ठिकाणी स्टिअर करायचा होता पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये आणि इथे आपण पहिला निर्धाव बॉल आलाय. 11 बॉल 11 रन बॉल इक्वेशन. प्रत्येक बॉल मध्ये सिंगल. जर लास्ट बॉल षटकार आला नसता तर मात्र हे प्रेशर तुम्हाला तारा संघामध्ये पाहायला मिळालं. सेन्सिबल क्रिकेट परंतु फटका फसताय. एक्स्ट्रा कव्हरला होता क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय फलंदाज आनंद म्हात्रे. अगदी फटका क्लिअर केला असेल षटकार देखील आला असं पण अगदी इझिली आपण पहिला इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न. खेळाडू बाजूला आनंद कहाणी 20 अजूनही 10 मध्ये 11. दहा बॉल आणि 11. मयूर हा खेळाडू मैदानामध्ये चालला. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार त्यांनी मारले होते आणि संघाच्या विजयामध्ये मोलाचा हातभार सामन्याला कलाटणी देणारा तो क्षण राहिला. आता इथे खरं तर त्याची गुणवत्ता पाहायला लागेल कारण समोर टेनिस बॉल मधला एक जबरदस्त गोलंदाज जीवन शिंदे या षटकामध्ये कमबॅक करतोय. 10 बॉल 11. पहिले 2 बॉल त्याने डॉट टाकले. अजूनही या षटकातील 4 बॉल बाकी आहेत. धावा करायच्या 10 चेंडूमध्ये तब्बल 11. 10 चेंडू आणि 11चं समीकरण. यावेळेस जीवन शिंदेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हाही फटका फसलाय आणि इथे मात्र अजून एक मोठा धक्का बसलाय. 11 स्टार टीमला खेळाडू बाद झालाय मयूर जाधव. बॅक टू द पॅव्हिलियन. जीवन शिंदे शेवटपर्यंत संघर्ष करणारा हा खेळाडू. हार न मानणारा हा संघ आहे वाशिवली. खरं तर कौतुक करावं तेवढं कमी. मी मगाशी म्हटलं जरी धावा 24 असल्या धावा जास्त नसल्या तरी तेवढंही सोपं नसणार आहे कारण वाशिवली संघाचं तगडं आव्हान तुमच्या समोर आहे. आता मॅच ऑन आहे. 9 बॉल मध्ये 11. सलग 3 डॉट बॉल ज्यामध्ये सलग 2 विकेट आले. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आला जीवन शिंदे हा गोलंदाज. गुड कमबॅक. संघाचा अनुभवी खेळाडू उत्तम जोशी मैदानामध्ये आलाय. उत्तम जोशीला तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू आलाय. 9 चेंडू मध्ये आता 11. यावेळी बैस आपण पहिला फटका फसला आहे पण तो बॉल सेफ लँडिंग झाला. निर्जनस्थळी पडला. दुसऱ्या रनचा प्रयत्न झालाय. 2 धावा मिळाल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. या क्षणाला खरं तर चान्स घ्यायला हवा होता फिल्डरने कारण इथे आपण पाहता एक रन अगदी मौल्यवान आहे. एक रन तुम्हाला वाचवायचे आहे. असं म्हणतात अभ्यासामध्ये 1 गुण, राजकारणामध्ये 1 मत आणि क्रिकेटमध्ये 1 गुण. खरं तर क्रिकेटमध्ये 1 रन ही फार महत्वाची आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. राजकारणी आता जसजसे सरड्यासारखे रंग बदलतात विविध पक्षामध्ये जातात तसा मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे. अनप्रेडिक्टेबल. तुम्ही अनुमान लावू शकत नाही काय घडेल. इथे देखील ब्लॉकरमध्ये बॉल आला. या रन अतिशय महत्वाच्या. ऑन ड्राईव्ह केला. सिंगल घेतले. रिस्क घेत नाहीयेत. स्वस्तिक 1 रन आली. आता शेवटचे बॉल 7. विजयासाठी 8चं समीकरण. 7 चेंडू आणि 8 धावा. उत्तम जोशी आपला अनुभव शेअर करेल खरं स्वस्तिकला या बॉलवरती नेमकं करायचं काय कारण अतिशय निर्णायक चेंडू आहे या ठिकाणी जीवन शिंदेचा आणि जर स्वस्तिकचा विकेट मिळाला खरं तर मात्र या सामन्यामध्ये वाशिवली संघाला कमबॅक करता येईल. 7 बॉल आणि 8 धावा. खरं तर गतवर्षीची बीजेपी ट्रॉफी आपण पाहिली केलवणेमध्ये साईच्या मध्ये झाली होती तसाच हा सामना आता प्रेक्षकांच्या बैरीला आलाय.
अगदी चॅम्पियन बनला होता त्या स्पर्धेमध्ये तारा संघ. आणि आता इथून सुपर 4 मध्ये कोण जाईल, वाशिवली की तारा, याचं उत्तर देणारे हे 7 चेंडू आहेत. सेन्सिबल सेन्सिबल उत्तमने कानमंत्र दिला की सिंगल घे की मोनाड आपण डबल घेऊ, आणि ते 2 धावा घेतल्या. या बॉल वरती आता सामना थोडा सोपा झालाय. 6 बॉल आणि 6 रनचं समीकरण, 6 चेंडू आणि 6 धावा इथपर्यंत हा सामना आलाय. तोपर्यंत ऐकू आपण एक सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. उद्या तिसरी रात्र आहे. तिसऱ्या रात्री मधला पहिला सामना आहे पिरकोन विपक्ष आई भवानी साई. मी आयोजकांना नम्रतेची विनंती करेन, दोन्ही संघाला 6:30 रिपोर्टिंग करा, वारंवार कॉल करा, तेव्हा ते 6:30 येतील. आणि त्यानंतर दुसरा सामना असेल जय माता दी दिगोडे विपक्ष सतीश ओळे, अजनबी ओळे सतीशचा संघ आहे. तिसरा सामना असेल सारसोले 11 सारसोले विपक्ष गोल्डन पोसरी हा संघ असेल. चौथा सामना असेल बोरखार विपक्ष नवतरुण भातान. 5वा सामना असेल निलेश स्फूर्ती कोळी कोपर विपक्ष श्याम स्पोर्ट्स रोडपाली. हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 6 बॉल 6 रन गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. त्या ठिकाणी प्रवीण शिंदे 6 धावा वाचवण्याचा प्रयत्न त्याला करायचा आहे. फक्त दिशा दिली आणि इथे मात्र स्कोरिंग शॉट. सामन्यामध्ये तारा संघाचं पारडं जड झालंय. डोक्याचा वापर, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर, असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर मात्र ध्येय गाठाल. आणि इथे मात्र एक चांगला फटका आला. 4 धावा त्या ठिकाणी आल्या. धावसंख्या आता आपण पाहिली, शेवटचे 5 बॉल विजयासाठी 2 रनची गरज. 5 चेंडू आणि 2 धावा. पहिल्या बॉलवरती अनुभवी उत्तम जोशी त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहिला. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. ओल्ड इज गोल्ड. संघातला अनुभवी खेळाडू त्याने मात्र निर्णायक क्षणाला इथे चौकार मारलाय. पुढचा बॉल सेन्सेबल सेन्सेबल सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय स्वस्तिक मात्रे हा फलंदाज. फक्त आणि फक्त 1 रनची गरज 4 चेंडू मध्ये. 4 बॉल 1. सुपर 4 मध्ये कालच्या रात्रीमध्ये संघ गेला गोवटने. आता कोणता संघ जाणार, परंतु मॅच संपलेली नाहीये. 4 बॉल 1 असं हे समीकरण. अटॅकिंग फिल्डिंग तुम्ही पाहताय समोर स्वस्तिक साठी. 4 चेंडू 1. लेट कट आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला, परंतु तिकडे खरं तर आपण पाहिला रिझल्ट डिक्लेअर केला वाटतं उत्तमने, परंतु निर्णय आपण बघूया रन कंप्लीट झालेली आहे की नाहीये. अजूनही धाकधूक आहे. रन कंप्लीट नसेल तर मात्र 1 रन साठी तुम्हाला तिथे संघर्ष करावा लागेल. डायरेक्ट थ्रो झालाय बघा, वेगवान सिंगल घेताना या खेळाडूला. चला रिप्ले नंतरचा दाखवा आपण, 2 रनचा रिप्ले. रन कंप्लीट आहे की नाही पाहिलं जाईल. फॉरवर्ड करा थोडस. सिंगल रन डिसिजन पेंडिंग आहे. अजूनही धाकधूक आहे. कोणता संघ सुपर 4 मध्ये जाईल आणि निर्णय आम्ही लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुम्ही पाहताय. क्लोज डिसिजन. रिप्ले आपण 2 रनचा अजून बघतोय मागच्या. आता 1 रनचा आपण रिप्ले बघणार आहोत लाईव्ह टीमच्या माध्यमातून. लटकट उत्तम भरपूर वेगाने आले आणि त्यानंतर निर्णय अजून बघा स्लो मोशन मध्ये घ्या आपण. बॅट ग्राउंडिंग कुठे झाली बघूया आणि त्यानंतर स्टंपचा अँगल घ्या. बॉल डिरेक्ट हिट झालाय. क्लोज डिसिजन एकदम. अंपायर आमचे निर्णय घेतील विशू कोळी सर. 1 रन महत्वाचे आहे. अँगल चेक केला जाईल आणि त्यानंतर आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत सो. प्रत्येकाच्या लक्ष आता आमच्या कंट्रोल रूम कडे आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहताय खरतर खेळाडू बाद आहे की नाही. चला महत्वाचा डिसिजन आहे. तोच अँगल घ्या ना तुम्ही पुन्हा एकदा, पण तो स्लो मोशन मध्ये घ्या.
विशू कोळी सर बघा, आपण 51 वर्षाचे अंपायर आहेत, परंतु आजही त्यांची आपण जर पाहिली मानसिकता 54 मी कमी बोललो 51, आजही ते तरुण आहेत. रेषा आपण पाहता थोडीशी अस्पष्ट झाली, त्यामुळे आता निर्णय थोडासा क्रिटिकल राहील या मॅचचा. सॉफ्ट सिग्नल पंचांचा काय होता? ऑफिशियल पंच आपला सॉफ्ट सिग्नल काय होता? ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय होता नॉट आउट. त्यामुळे आता निर्णय 4 मध्ये 1 करायची होती. चार मध्ये 1 करायचे. चला सकाळ 5 वाजतील, लवकर घ्या, जायचं आम्हाला पेंडला. नॉट आउट, सुपर 4 तारा डीजे. Everybody knows that Bravo a champion.